गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाराष्ट्रातील लाखो मच्छीमारांनी महिनाभरापूर्वी मासेमारीला सुरुवात केली असतानाच चीनच्या 600 अवाढव्य फॅक्टरी जहाजांसह परप्रांतीय मच्छीमार बोटींनी राज्याच्या सागरी हद्दीत हैदोस घालत लाखो टन मासळीची लूट सुरू केली आहे। महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत विदेशी व परप्रांतीय मच्छीमारांना मासेमारी करण्यास बंदी आहे। मात्र राज्याचा बंदी कायदा झुगारून आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात या परराज्यातील शेकडो मच्छीमार बोटी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे घुसखोरी करीत आहेत। परप्रांतातून येणाऱ्या 427 हॉर्स पॉवर पर्यंत क्षमतेच्या मासेमारी बोटी मालवण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जयगड या हद्दीत अक्षरशः धुडगूस घालून लाखो टन मासळी लुटून नेत आहेत। राज्यातील मच्छीमारी व्यवसाय विविध समस्यांमुळे कोलमडलाय। मागील महिनाभरात वादळ, जोरदार पाऊस, खराब हवामानामुळे काही दिवस मासेमारी देखील बंद ठेवावी लागली होती। त्यात अवैध मासेमारी करणाऱ्या चीनी व परप्रांतीय मच्छीमारांची भर पडली आहे। चीनच्या हजारो टन क्षमतेच्या 500 ते 600 अवाढव्य फॅक्टरी जहाजांची राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी झाली आहे। 200 सागरी नॉटिकल मैलाच्या आतही 50 ते 100 मीटर लांबीच्या व हजारो टन साठवणूक क्षमता असलेल्या मासेमारी करणाऱ्या जहाजांना नौदलालाही ओळखणे कठीण होते। चीनची जहाजे पकडली तरी ते कोणती ठोस कारणे देत सुटका करून घेतात हा प्रश्नच आहे। चीनच्या मच्छीमार बोटी स्थलांतरित होणारे मासे मोठ्या प्रमाणावर पकडतात, यामुळे राज्यातील मच्छीमारांचे नुकसान होते, अशी माहिती वेस्ट कोस्ट पर्सिस्टंट नेट फिशिंग असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी दिली आहे। कारवाई अभावी परप्रांतीय मच्छीमार बोटींची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून घुसखोरीची दृश्य व्हेसल ट्रॅकर सिस्टमवरही दिसतात, मात्र कारवाईच होत नाही, असे वेस्ट कोस्ट पर्सिस्टंट नेट फिशिंग असोसिएशनचे संचालक रमेश नाखवा यांनी सांगितले। वृत्त संपादन एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।